रामकृष्ण हरी. ताई दादा नमस्कार सर्वांना. हे बघा, या आहे आपली मुळा नदी आणि बकरं घेऊन आलेलो आहे आता नदीवर. ताई दादा सर्वजणच विचारित असतात तुम्ही बकरं पाण्यावर घेऊन कुठं जाता, कुठं पाणी पाजता. तर आम्ही आहे आपली मुळा नदी, इथं बकरं घेऊन आलेलो आहे. आणि वर जिथं आपण बकरं घेऊन बसायला आहे तिथं एकदा दोनदा बकरं पाणी पिलेत, पण एकदा आपण दिवसातून एकदा असं मोकळ्या पाण्यावर आणत असतो. तर बघा ही मुळा नदीचं असं पात्र आहे आणि आज पाणी कमी झालेलं आहे जरा. आणि आज आपले पिलू दादा पण आलेले आहे बरं का आपल्यासोबत. पिलू हे बघा बघतात आपल्याकडं, आणि त्यांना नदीला यायला आवडतं. मासे भेटतात त्यांना, त्यामुळं ते येतात. काल नव्हते आले पिलू, आज आलेले. आणि मंत्री दादा पण आलेले आहेत. मंत्री हे बघा, मंत्री पण बघतोय आपल्याकडं. आणि गाय अजून वरून येतच आहे, अजून ती गाय खाली उतरली नाही नदीत. नेवा का इकडं पुढं तिथं पाणी वळतंय, तिथं जाळं टाकलेलं आहे बरं का कुणीतरी माशांना. तर बघा अशी मुळा नदी आहे. जिथं बकरं घेऊन आहे तिथं पण मुळा नदी आहे आणि आपल्या गावाला पण मुळा नदीच आहे. आणि बघा इथं अशी सार्वजनिक विहीर झालेली आहे या गावात. इथून पाणी आत्ताच बांधकाम चालू होतं उन्हाळ्यामध्ये. आणि बघा काय असं इथं वातावरण. ह्या झाडाखाली यांना आम्ही बाबळच आहे, पण ही इडी बाबळ म्हणतो याला आम्ही. तर या झाडाखाली आम्ही उन्हाळ्याचे बकरं घेऊन बसत असतो. इथंच गारवा असतो आणि वाटण ते बकरं पाणी प्यायला पण जातात आणि इथं आपलं जेवण करायचं दुपारच्या पारी. तर असं आहे मोठं मुळा नदीचं पात्र. आणि हवा पण एकदम फ्रेश आहे, असा गारवा आहे इथं. आत्ता चालू आहे नदीला. म्हटलं चला एक व्हिडिओ बघू. नाही बघा तुमचे दादा बकरांना खाली हाणतात, काही पेलेत काही वाटते त्यांना ते प्यातात ते. आणि पिलू दादा आलेत आज आमच्याबरोबर. आणि पिलू लय हुशार आहे, बरोबर नदीतले त्याला जर मासा बिसा दिसला तर बरोबर मासा पकडतो तो विहिरीतला. मंत्री पण फिरतो इथं. तर असं आहे गार थंड असं वातावरण. बघा असं त्या डोंगराच्या कडेकडे नेतो आपण बकरं पाण्यावर घेऊन. आणि आत्ता चालू आहे. आता शेतकऱ्याची इथंच दोन वरती नदीच्या वर चढल्यावर दोन वावरं आहे बाजरीचे मोगळे. आपल्याला जायचं आहे आता त्या वावरात चारायला, त्यामुळं आलेलो आहे. आणि ही नदी आता अशीच खाली खाली आपल्या गावाकडं जाते. हे आहे माहेर आणि सासरला पण आपल्याला मुळाच नदी आहे. पाण्याचं या गावाला काहीच दुष्काळ नाही आहे. पाणी असं कधी होतच नाही का पाणी नाही आहे. बघा पिलू पण इथं आहे, नजर ठेवतोय तो. पाण्यात मासा दिसला तरी उन्हाळ्याच्या दिवसात मासे पकडून खायचा. आमचा पिलू काही माळकरी नाही बरं का, आम्ही आहे माळकरी, पण आमचा पिलू काही माळकरी नाही, त्याला मासे वेळले आवडतात. बघा अशा साईडनी पण त्या साईडकडून पण दुसऱ्या एका बाबांचे बकरी नदीच्या त्या साईडकडून ते पण आलेत पाण्यावर घेऊन बसलेत. तर बघा असं आहे आमचं वातावरण. आणि थांबलो आहे आपलं 1-2 मिनटं थांबतो इथं पाण्यावर आल्यावर. आणि मग परत जातो जिथं चारा असेल तिथं चारायला. तर रामकृष्ण हरी. बघा आमची ही नदी. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. बघा अशी जोडी कशी भारी उभी राहिली. मंत्री पिलू बघा, आवाज दिला का लगेच बघतात, लगेच समजतात त्याला. पिलू आणि बघा आता आहे अशी मोंटी दादा वाड्यावरच आपले बारकली कोकरं वाड्यावर ठेवलेले आहे. मग वाड्यावर पिलू मोंटी थांबलाय आणि पिलून मंत्री आज आलेत आपल्यासोबत. असं मस्त वातावरण आहे, पाणी पण खूप छान आहे, आवाज पण येतोय पाण्याचा. हे पाणी जर नदीला जास्त जर पूर आला तर हे पाणी फार जवळजवळ ह्या बाबळेपर्यंत या इथं गुंतलेलं आहे. असं ते पाण्यातलं लाकडं बिकडं असं आलेली आहे बाई. हे बरोबर खाचेपर्यंत पाणी असतं बरं का. जास्त पाणी आल्यावर हे बघा हे नदीतलं काय म्हणतात त्याला, पूर आल्यावर कसं ते पुढं गवत म्हणजे लाकडं बिकडं वाहून येतं इथपर्यंत पाणी लागतं. ह्या इथपर्यंत जास्त पूर आल्यावर असं मस्त वातावरण आहे. आणि पाणी भरपूर आहे या गावाला, त्यामुळं आपण इथंच असतो बकरं घेऊन. बकरं धुवायला कातरणं असल्यावर मग बरोबर आता आमची हीच जागा आहे बकरं धुवायची, पण इथंच येतो. ह्या जागेवर आपले उभे करायचे आणि इथं बकरं धुवायची, कातरण करायची असल्यावर. बघा त्या साईडकडून असं मस्त वातावरण आहे, फ्रेश हवा. पिलूचं चाललंय निरीक्षण, कुठं काय भेटते का काय. पिलू ए पिलू पिलू. आणि
आता दादा पण बसलेत तिकडं आणि काही आता लागल्यात इथं चरायला. आता आपल्याला इथूनच जायचं आहे वर. 2 वावरं ती वावरं चारायची मग जायचं वाड्यावर. वाघूर बिगूर लावून संध्याकाळची तयारी चालू करायची. तर बघा कसं आहे आमचं वातावरण. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सपोर्ट करा सर्वांनी, कमेंट करा, सबस्क्राईब करा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बघा वाड्यापासून भरपूर अशी लांब नदी, पण पाण्यावर मेंढरांना घेऊन यावंच लागतं. आपल्याला जसं वाटतं चांगलं स्वच्छ पाणी प्यावं, तसं त्यांनासुद्धा चांगलं मोकळं पाणी असलं, अशी जागा व्यवस्थित असली तर मग बकरं भरपूर पाणी पितात. आणि रोज रोज त्याच जागेवर म्हटल्यावर बकरं पण पाणी पिती नाही. आपल्यासारखंच पण ते पण चतुर असतात बरं का बकरं बी. नुसतं म्हणायला बकरं आहे पण भरपूर चतुर असतात बकरं. आपल्याला पण वाटतं थंड पाणी प्यावा, फिल्टर प्यावा, पण मग आपण पण यांची काळजी घेतली पाहिजे. आपण त्यांच्या जीवावर मोठे, त्यांची काळजी आपण घेतली तर ते पण आपली काळजी घेतील. त्यामुळं कोणता व्यवसाय करायचा म्हणल्यावर मन लावून आणि जिद्दीनेच केला पाहिजे. आणि आपल्या इच्छा अपेक्षा पूर्ण होण्यासाठी कष्ट केलेच पाहिजे. कष्ट केलं तरच आपल्या इच्छा अपेक्षा पूर्ण होतात. नुसतं मनात धरायचं हे करायला पाहिजे ते करायला पाहिजे, पण कष्ट नाही केलं तर काहीच नाही. कष्ट केलं तर फळ मिळतंच. तर रामकृष्ण हरी सर्वांना. जय बाळमामा, जय मल्हार, जय शिवराय. रामकृष्ण हरी सर्वांना. आणि सर्वांनी सपोर्ट करा. बघा मेंढपाळांचं जीवन कसं असतंय. पाऊस आला तरी इथं थांबावं लागतं आम्हाला. आता पावसाचं वातावरणच आहे. जास्त पाऊस आला तरी या ठिकाणी थांबावं लागतं. मेंढरं घेऊन मेंढरं टाकून काय पाळता येत नाही. त्यामुळे बघा खूप कष्टाचं जीवन आहे बरं का. लोक म्हणतात काय बकरावाले, पण खूप कष्टाचा व्यवसाय हा पण.